नमस्कार श्री स्वामी समर्थ। उधळा रे गुलाल, वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले। अनुसयाचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा भक्तांचा तूच कैवारी। अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास। तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 31 मार्च 2025 वार सोमवार। या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। 31 मार्चला काय आहे तर आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे। अरे 31 मार्चला काय आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदैव सांगणारे आपल्या महाराजांचा प्रकट दिन 31 मार्चला आहे। जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रकट दिन, म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रकट दिन अतिशय महत्त्वाचा आणि दिवाळी दसऱ्याशिवाय काही कमी नाही। आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा त्या संदर्भातील माहिती आहे। व्हिडिओ सगळा बघा। सगळ्यात आधी चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रकट दिन आहे। महाराजांनी कोणत्याच्याही पोटी जन्म घेतलेला नाही, ते प्रकट झालेले आहेत आणि म्हणून महाराजांचा प्रकट दिन असं म्हटलं जातं। स्वामी जयंती म्हटली जात नाही असो। आता या प्रकट दिनानिमित्त कसा साजरा करावा तर सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं तर त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आवडते। बाकी आपलंही महाराजांना खूप काही देणं लागतं। आपल्याला खूप हौस असते महाराजांना छान वस्त्र घालावं, त्यांना हिनात तर लावावं, त्यांना गोडधोड करावं, थोडंसं सजावट करावी, हे सगळं आपल्यावर असतं। पण त्यांना काय हवं आहे तर त्यांना तुम्ही हवे आहे, तुमची भक्ती हवी आहे। आता महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा, अर्थात सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा। या दिवशी महाराजांची षडाक्षरी पूजा करायची असते। आता अभिषेक कसा करायचा ते पण सांगते। ज्यांच्या घरात मूर्ती आहे, छोटी मोठी कुठलीही, पण अगदी तुम्ही या दिवशी जरी मूर्तीची स्थापना केली तरीही काही हरकत नाहीये। महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावं। 16 वेळा नाही जमलं तर 1 वेळा म्हणा तरी चालेल। तसेच 1 वेळा श्री सूक्तम म्हणावं। का मला सांगा, जर एवढा मोठा दिवस आहे तर सेवेच्या बाबतीत का कंजूसपणा करावा। तर संपूर्ण आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक लवकरात लवकर करा। अगदी 9:30 10 ठीक आहे, किंवा 10:30च्या आरतीपर्यंत अगदी लवकरात लवकर 10:30 पर्यंत तुम्ही अभिषेक करा, किंवा अगदी पहाटे उठून केला तरी अतिशय उत्तम। पण आपल्या जबाबदाऱ्या तसेच बरंच काही काम असतं आपल्याला आणि म्हणून लवकरात लवकर अभिषेक करा। अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं, 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं। श्री सूक्त म्हटल्यावरती फलश्रुती म्हणताना हात जोडायचे। त्याचबरोबर पवनमान सूक्त जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदाच म्हणायचं आणि रामरक्षा 1 ते 9 ओव्यापर्यंत रामरक्षा म्हणायची, फलश्रुती म्हणायची गरज नाही। अभिषेक पाण्याचा करा, पंचामृताचा करा, त्याचबरोबर चंदनाचा करा, मधाचा करा, साखरेचा करा, जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांनी महाराजांचा मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक फक्त पाण्याने केला तरीही चालेल, पण षडाक्षरी पूजा आपल्याला किती भली मोठी हौस असते आपल्याला, म्हणून तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक महाराजांची सेवा कोणीही करू शकतो। अर्थात एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलांकडून, नवऱ्याकडून, सासूबाईकडून, कोणीही असेल घरातल्यांकडून करून घ्या। आता महाराज विटा सुतक पाळत नाही मान्य आहे, तरी पण आपण जेव्हा महाराज होते, आजही महाराज निर्गुण स्वरूपात आहेत, पण मला मासिक धर्म आहे, मग मी देवाची म्हणजेच महाराजांची सेवा करू का। तर मासिक धर्म असल्यावर आपली मानसिक शारीरिक स्थिती नसते की आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, म्हणून दुसऱ्याकडून करून घ्या। तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता, त्याला काहीही बंधन नाहीये, कुठलेही नियम अटी नाहीयेत। आता अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची। नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधी कधी महाराजांच्या कानाखाली, डोळ्यामध्ये पाणी असते, तर ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करावी। स्वच्छ करून झाल्यावरती महाराजांना हिनात तर अतिशय प्रिय होतं, पण महाराजांना हिनात तर संपूर्ण त्यांच्या मूर्तीवरती लावा। हे करत असताना श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जे तुम्हाला म्हणता येईल किंवा जे तुम्हाला सोपं आहे, जे आवडतं तुम्हाला म्हणायला, किंवा महाराजांचे सगळे छान छान गाणी किंवा तारक मंत्र तुम्ही लावून या सगळ्या सेवा करू शकता. तर हे सगळं झाल्यावरती मूर्ती जागेवर ठेवायची, मूर्तीला हिना अत्तर लावायचं, महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावायचा, महाराजांना वस्त्र परिधान करायचे, फूल असेल तर ते अर्पण करावं, त्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवावा. आता ही झाली मांडणी, ही झाली सेवा. तुम्ही दिवसभरात अगदी लवकरात लवकर अभिषेक करावा. सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. ज्यांच्या घरात फोटो आहे, फोटोला अभिषेक चालतो का? तर नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर फोटो फक्त स्वच्छ पाण्याने, जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर त्याने महाराजांचा फोटो स्वच्छ आणि साफ करून घ्यावा. हिना अत्तर फोटोला डायरेक्ट लावायचं नाही, एका कापसामध्ये घ्या आणि नंतर महाराजांच्या मूर्तीला ते लावायचं असतं, नंतर तुम्ही ते फोटोला लावायचं असतं. महाराजांना अष्टगंध लावा. म्हणजे फोटोला हे सगळं करीत असताना ज्या काही सेवा तुम्ही अभिषेक करण्यासाठी करणार आहात, ती सेवा सगळी महाराज यांच्या फोटोसमोर बसूनही करायची आहे. महाराजांच्या फोटोसमोर बसून अगदी महाराजांना अष्टगंध किंवा फोटो स्वच्छ करणे किंवा महाराजांना अष्टगंध, हिना अत्तर हे सगळं करत असताना तुम्ही 16 वेळा पुरुष सूक्तम, 1 वेळा स्त्री सूक्तम, प्राकृतमध्ये म्हणा, संस्कृतमध्ये म्हणा, तुम्हाला जसं येतं त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. एकदा पवन मान सूक्तम आणि रामरक्षा 1 ते 9 ओव्यापर्यंत तुम्हाला म्हणायचे आहे. तिथे महाराजांसमोर बसून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता सेवा करून झाल्यावरती जर तुमच्याकडे हार असेल किंवा कुठलंही फूल असेल तर ते महाराजांना अर्पण करा. तसेच पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना आवडतात, तर तुम्ही ते सुद्धा त्यांना अर्पण करू शकता. जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. शेवटी काय, भावभक्ती खूप महत्वाची आहे. तसेच आम्ही कलश मांडणी करू शकतो का? तर नाही, केली तरी चालेल, पण खूप हौस असेल तर तुम्ही महाराजांच्या मूर्ती शेजारी म्हणजेच महाराजांच्या उजव्या बाजूला, आपल्या डाव्या बाजूला कळशाची स्थापना करू शकता. पण आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीला मान द्यायचा आहे. महाराजांच्या मूर्तीच्या आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करावी. ओम गण गणपते नमः पाण्याने अभिषेक करावा. 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा किंवा 1 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पठण करायचंच आहे. दुसरीकडे मांडणी करणार असेल तर हे सांगत आहे. तिथे करून झाल्यावर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, हळद कुंकू, अक्षदा अर्पण करावी. त्याचबरोबर दुर्वा असेल तर ते अर्पण करावी आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेकाने जी काही षोडोपचारी पूजा करायची असते ती तुम्हाला करायची आहे. मग हे करून झाल्यावर तुमच्याकडे पादुका असेल तर सांगते, तर त्या पादुका पण इथे ठेवा. तुम्ही महाराजांना फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आता अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं, तर बघा, फक्त पाणी जर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केला असेल तर ते पाणी थोडंसं काढून घ्या. तुमच्याकडे जर कोणी येणार असेल, आपण लोकांना बोलवतो प्रसादाला, त्यांना थोडं थोडं हे तीर्थ द्या. घरातल्याने हे सगळं तीर्थ घेऊ शकता किंवा तुळशीला सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडांना ते अर्पण करू शकता. कारण सेवा मोठी असते ना, मग तीर्थ जास्त असते, त्यामुळे राहिलेले तीर्थ झाडांना घालू शकता. या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाला महाराजांची पूजा करायची आहे. आता प्रकट दिन म्हटलं तर अन्नदान येतं. महाराजांना तेच तू माणूस म्हणून काय आहे, तुझे कर्म काय आहे, कारण तुमचे कर्म, तुमचं मन तुमच्यापेक्षा आधी स्वामी जाणतात आणि म्हणून या दिवशी दान धर्म करणं प्रचंड महत्वाचं आहे. केंद्रात जाताना तुम्ही केळी घेऊन जा किंवा अगदी तुम्ही पेढे घेऊन जा किंवा तुम्हाला यथाशक्ती, अजिबात असं कंपल्सरी नाही की यथाशक्ती तुम्ही दान करावं. केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन महाराजांना दान करावं. म्हणजे आपलं इतकं मोठं मन नाही की आपण महाराजांना दान करू शकतो. पण महाराज, माझ्याकडनं फुलाची पाकळी दान व्हायला पाहिजे. आपल्या जवळ मंदिर नाही आहे तर मग काय करायचं? मग तुम्ही दत्त मंदिरात गेला तरीही चालेल, स्वामी समर्थ मंदिरात गेलात, मठात गेला, केंद्रात गेला तरीही चालेल. या दिवशी मात्र केंद्रात जायलाही विसरू नका, मठात जायलाही विसरू नका. कारण हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, म्हणून आजच्या दिवशी तरी कृपया स्वामींना काही मागू नका. बऱ्याच वेळा असं होतं, एवढे पारायण केले, रोज केंद्रात जातो, आरत्या करते, हे सगळं करते, ते करते, माझ्या मनासारखं काही होत नाही. जेव्हा आपण केंद्रात जातो, मठात जातो, मंदिरात जातो, तुम्हाला काय हवं आहे याच्याशी महाराजांना काही घेणं देणं नाही.
आपल्यासाठी जे योग्य आहे, आपल्यासाठी जे चांगलं आहे ते मिळणारच आणि योग्य वेळ आल्याशिवाय. तुम्ही जे काही करता माझ्यासाठी चांगलंच करणार आहेत हीच सद्भावना असावी. आणि याच दिवशी अर्थात नारळ, खडीसाखर जर तुम्ही केंद्रात घेऊन गेलात आणि महाराजांना विनंती केली की जे काही दिलं महाराज धन्यवाद, कारण प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज महाराज आहेत आणि म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत, शांततेत आयुष्य जगत आहोत, सगळं चांगलं हळूहळू घडत आहे. एका वेळेस सगळं काही मिळत नाही आणि त्या गोष्टीला वेळ लागतोच, पण महाराजांची साथ असल्यावर ती सगळं चांगलं होतं. तर या पद्धतीने आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे. कुणाकडून किती सेवा करून घ्यायची हे सगळं त्यांनी नियोजन केलेलं आहे. करता करविता महाराज आहेत, आपण कोणी नाही. हा प्रकट दिन अतिशय आपल्याला छान पद्धतीने एकदम आनंदात साजरा करायचा आहे. अर्थात मूर्ती असेल तर नवीन वस्त्र महाराजांना घालावं किंवा तुमच्याकडे तेच असेल तर घालू शकता, पण आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो. तर महाराजांना एक वस्त्र जवळपासच्या दुकानात किंवा कुठे पण तुम्हाला भेटेल तर आवर्जून छानपैकी महाराजांना वस्त्र घ्या आणि छानपैकी प्रकट दिन साजरा करा. सेवा काय काय करायची, सर्वात अगोदर स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणा, फलश्रुती म्हणू नका. एक वेळा पुरुष सूक्तम म्हणा, एक वेळा स्त्री सूक्तम म्हणा, एक वेळा पवनमान सूक्तम म्हणा. फलश्रुती म्हणायची गरज नाहीये. एक पाठ स्वामी चरित्र सारामृतचा करावा. तारक मंत्र 11 वेळा पठण करा. 11 माळी श्री स्वामी समर्थ नामजप करा. या सेवा स्वामींसाठी तुम्ही प्रकट दिनानिमित्त केल्याच पाहिजे व तुमची श्रद्धा असेल, भक्ती असेल तर स्वामी ह्या सेवा तुमच्याकडून नक्की नक्की करून घेतील. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.